ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेदरम्यान महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर व सोलापूर जिल्ह्यात प्रगणक म्हणून निवड करण्यात आलेले 3 शिक्षक उष्माघातामुळे मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। हे सर्व शिक्षक प्रचंड तापमानात जनगणनेचे काम करीत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने शासनाने संबंधित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी प्रादेशिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात मृत शिक्षकांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक सहाय्य देण्याबाबत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तीव्र उष्णतेत काम करताना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। वंदे मातरम। आज आपण बघतोय संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर जनगणना चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात जनगणना चालू आहे आणि या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी इतक्या रखरखत्या उन्हामध्ये, अतिशय प्रचंड अशा तापमानामध्ये महाराष्ट्रात सर्व शिक्षक बंधू भगिनी राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना म्हणजे जनगणना करत असताना महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर तसेच अन्य भागामध्ये, अन्य विभागामध्ये शिक्षक बांधव जे प्रगणक आहे, जे जनगणनेचं कार्य एवढ्या प्रचंड उन्हामध्ये करताय आणि या उन्हामध्ये काम करत असताना त्यांना उष्माघात झालेला आहे आणि उष्माघाताच्या माध्यमातून या शिक्षक प्रगणकांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडेवारीनुसार 3च प्रगणक दाखवलेले आहे, परंतु असे ज्ञात अज्ञात असंख्य बऱ्याच मुबलक प्रमाणात अशी संख्या आहे प्रगणकांची की त्यांच्यावरती उष्माघाताचा परिणाम झालेला आहे। त्यामध्ये काही दगावलेले आहेत, काही ॲडमिट झालेले आहेत। तर आम्ही शासनाला विनंती करतोय, सर्व शिक्षक बांधव शहर, जामनेर तालुका आणि शहराद्वारे तसेच RTO रिजनल टीचर्स असोसिएशन मार्फत आम्ही शासनाला विनंती करतो की या महाराष्ट्रात जे प्रगणक मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं असं आशयाचं निवेदन आम्ही सर्व शिक्षक बांधव म्हणजे सर्व प्रगणक जे जनगणना करताय, राष्ट्रीय कार्य करताय, अक्षरशः या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की हे सर्व शिक्षक बांधव जनगणना करत असताना थोडा वेळ इथे आलेले आहेत या शिक्षकांसाठी। तर शासनाला विनंती आहे की या शिक्षकांच्या परिवाराला, जे शिक्षक वारलेले आहेत राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना, त्या परिवाराला न्याय द्यावा, त्या परिवारातील एका सदस्याची शासकीय नोकरीमध्ये त्यांना सामावून घ्यावं आणि त्या परिवाराला कमीत कमी 20 लाख रुपयाची आर्थिक मदत तरी या शिक्षकाच्या कुटुंबांना देण्यात यावी असं निवेदन आम्ही शासन दरबारी जामनेर तहसील कार्यालयात महोदय तहसीलदारांना सादर करतोय। धन्यवाद। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Storeवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।